आणि जो माणूस किती दिवस सांभाळायचा, जो माणूस इतका क्रूर हत्या करणारा तो आरोपी, त्याच्याविषयी जर परळीतून तो धनंजय मुंडे म्हणतो की मला आठवण येते, तरी पण तो अजित पवार सांभाळतो, म्हणजे अजित पवाराचा बी एक होण्यात हात येत काय असं वाटायला लागलं. आता म्हणायला नाही पाहिजे, परंतु एखाद्या आरोपीला बळ देणं म्हणजे त्याचा अर्थ तेच होतो की तुम्ही किती दिवस असली घाण नीच वृत्तीचे लोक सांभाळणार. त्यामुळे आता आम्हालाच लढावं लागणार, त्याला आता नाविलायचे. आता जशाल तसं उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही, कारण देशमुख कुटुंबाला जर तुम्ही धमक्या देणार असलात, तुम्हाला वाटतं तसं नाहीये, तुम्हाला वाटत असेल हे खूप शांततेत चाललं. एक संयम असतो, एक सहनशीलता असते, त्या हिशोबाने चालले आहे. एकदा जर का मराठ्यांनी हातात घेतलं नाही, टोळे मोडून काढायला वेळ बी नाही लागणार. पुरी टोळी त्याला आता काय, मला तर वाटतं त्याला नाविलायचे. हे राहून एखादी घटना झाल्यावर शांत होतील, एखादी घटना झाल्याच्या नंतर पुन्हा माणसात परिवर्तन होईल असं वाटत होतं की एक नेता आहे परळीचा, मोठमोठ्या घटना झाल्याच्या नंतर तरी त्याच्या बुद्धीत थोडा बदल होईल, परंतु ते जास्तच करायला लागला. चिल्लर एखाद्या नसतं ते झोपड